नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज। पीजी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया बातमी सविस्तरपणे। पैठण तालुक्यातील वाहेगाव येथील एका शेतकरी कन्येची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल तिचा आणि तिच्या कुटुंबियांचा सत्कार रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विलास बापू भुमरे पाटील यांच्या हस्ते मंगळवारी दिनांक 6 रोजी करण्यात आला। या प्रसंगी बोलताना विलास बापू भुमरे म्हणाले की ग्रामीण भागातील सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातून पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कठीण परीक्षेत कुमारी पूनम बोबडे हिने यश संपादन केले। तिचा आदर्श इतरांनी घेऊन याप्रमाणे यश संपादन करण्याचं प्रतिपादन त्यांनी केलं आहे। यावेळी कुमारी पूनम कृष्णा बोबडे व तिचे कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला। यावेळी रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विलास बापू भुमरे, खरेदी विक्री संघाचे संचालक अंकुश जिजा बोबडे पाटील, ग्रामसंजीवनी अर्बन पतसंस्थेचे चेअरमन अर्जुन बोबडे पाटील, ग्रामविकास अधिकारी सागर डोईफोडे, नवगावचे सरपंच किशोर चौधरी, माजी उपनगराध्यक्ष शहादेव पाटील लोहारे, कृष्णा बोबडे, चंद्रभान जगताप, यशवंत नरवडे, परमेश्वर बोबडे, रामेश्वर बोबडे, शिवाजी बोबडे, भगवान सोनवणे, संतोष सोनवणे, संदीपान शिंदे, कल्याण बोबडे, सुभाष शेळके, माणिक मिसाळ, उपसरपंच राजू मोहतेसह आदींची उपस्थिती होती। ब्युरो रिपोर्ट, पीजे मराठी न्यूज, पैठण। ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।